बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील गेल्या 50 वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची जन्मभूमी असणाऱ्या जन्मस्थळाचे पुनर्वसन करण्याची मागणी अनेक वेळा कुंभोज, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने करण्यात येत होती. यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट शाखा जयसिंगपूर यांनी लक्ष घालून कुंभोज येथील अण्णांचे जन्मस्थळ असणारी जागा खरेदी करून त्या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जन्मठिकाण व स्मारकाचे पुनर्वसन करण्याचे काम हाती घेतले व त्या कामाला आज अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर संस्थेचे चेअरमन अरविंद मसलेकर व संस्थेचे संचालक अनिल भोकरे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्राला शिक्षणाची गंगा उभा करून दिली. त्यांच्या जन्मस्थळाचे स्मारकाचे पुनर्वसन होत असल्याने सदर निर्णयाचे संपूर्ण महाराष्ट्रातून स्वागत होत असून या कामाचा पायाभरणी शुभारंभ आज संपन्न झाल्याने याबद्दल नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे. या कार्यक्रम प्रसंगी जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले, माजी उपसरपंच सुनील वाडकर, माजी सरपंच प्रकाश पाटील, माजी उपसरपंच कलगोड पाटील, शरद कारखाना संचालक आप्पासाहेब पाटील, महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी, कुंभोज गावच्या सरपंच जयश्री महापुरे, आप्पासाहेब पाटील, रयत शिक्षण संस्थेचे प्राचार्य सागर माने, उपसरपंच अशोक आर्गे, संस्थेचे जनरल मॅनेजर रवींद्र पाटील, शाखा अधिकारी राजू कोल्हे, रयत शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, कर्मवीर फाउंडेशनचे पदाधिकारी व कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूरचे सर्व कर्मचारी पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज.